संध्याकाळ सरून गेली होती. घराच्या अंगणात तुळशीपाशी दिवा लावलेला होता, पण त्या दिव्याच्या प्रकाशातही आईच्या डोळ्यांमध्ये आज काहीच उजेड नव्हता. त्यांचे वय 70च्या आसपास होते. त्यांची वाकलेली कंबर, डोक्यावर पांढरे आच्छादन आणि हातांच्या शिरांमध्ये साठलेले आयुष्यभराचे कष्ट. शारदा देवी, जिने आपल्या लेकराला कुशीत घेऊन वाढवले, त्याच्या तापात रात्रभर डोळ्याला डोळा लावला नाही. त्याची नोकरी लागली तेव्हा देवळात अनवाणी जाऊन नवस फेडला. आज त्याच मुलाने थकलेल्या आवाजात एक वाक्य टाकले, आई तू आता ओझे झाली आहेस. हे शब्द नव्हते, हे बाण होते, थेट त्यांच्या छातीत घुसणारे. स्वयंपाकघरात सून उभी होती. तिची शांतता ही शब्दांपेक्षा जास्त बोचणारी होती. नातू मोबाईलमध्ये गुंतलेला होता. जणू घरात आजी आहे की नाही त्याला काही फरकच पडत नव्हता. शारदा देवी काही बोलल्या नाहीत, ना भांडल्या, ना रडल्या, ना तक्रार केली. त्या फक्त शांतपणे आपल्या खोलीत गेल्या. त्या खोलीत एक जुनी लाकडी कपाट होती, ज्यात तिचे संपूर्ण आयुष्य बंद होते. एका कोपऱ्यात नवऱ्याचा फोटो ठेवलेला होता. तो नवरा जो जाताना म्हणाला होता, मुले मोठी झाली की आईचे मन तोडतात. आज पहिल्यांदा शारदा देवींना त्या शब्दांचा अर्थ समजला होता. त्या चारपाईवर बसल्या आणि आठवणींचा पूर वाहू लागला. पहिल्यांदा मुलाला शाळेत सोडलेला दिवस, त्याच्या फीसाठी स्वतःचे बांगड्या गहाण ठेवलेली रात्र, स्वतः उपाशी राहून त्याला दूध पाजलेली सकाळ. प्रत्येक आठवण आज प्रश्न बनून उभी होती. हेच बघायला मी केले होते का सगळे? रात्र गडद होत चालली होती. घरातले सगळे झोपले होते, पण आईच्या डोळ्यांना झोप नव्हती. खिडकीतून येणारी थंड हवा त्यांच्या चेहऱ्यावरून फिरत होती. जणू विचारत होती, आता काय करणार? शारदा देवी उठल्या. हळूहळू त्यांनी कपाट उघडले, जुने कागद घेतले आणि एक लिफाफा हातात आला. त्या लिफाफ्यावर मुलाचे नाव लिहिलेले होते. कापऱ्या हातांनी त्या दिव्याजवळ बसल्या. कागद काढला, पेन उचलले. त्यांचे हात थरथरत होता, पण मन शांत होते. त्या लिहू लागल्या, ना तक्रार, ना आरोप, फक्त आईचे शेवटचे प्रेम. प्रत्येक ओळीबरोबर त्यांचे अश्रू कागदावर पडत होते, पण शब्द स्पष्ट होते, खरे होते. लिहित लिहित त्यांनी एक निर्णय घेतला. हा निर्णय बदला घेण्यासाठी नव्हता, हा निर्णय स्वतःचा सन्मान वाचवण्यासाठी होता. त्यांनी ठरवले, मी आता ओझं बनून जगणार नाही. ज्या घरात आईची किंमत नाही, त्या घरात आईचे राहणेही पाप आहे. सगळे गाढ झोपेत होते. शारदा देवींनी आपले आचल नीट केले. त्या दरवाजाजवळ थांबल्या. एकदा पूर्ण घराकडे पाहिले. त्या भिंती, त्या पायऱ्या, तो कोपरा जिथे मुलाने पहिले पाऊल टाकले होते. त्यांचे डोळे भरून आले, पण पाय थांबले नाहीत. त्या रात्री आईने जो निर्णय घेतला तो कोणालाच माहीत नव्हता. घर शांत होते, पण सकाळ सगळे बदलून टाकणार होती. सकाळची पहिली किरण खिडकीतून आत आली, पण आज घरात काहीतरी वेगळेच होते. ना भांड्यांचा आवाज, ना स्वयंपाकघरातली हालचाल, ना तुळशीला पाणी, ना दिव्याचा उजेड. घर जिवंत असूनही आज निर्जीव वाटत होते. सून झोपेतून उठली. तिला काहीतरी विचित्र जाणवले. दररोज सकाळ आईच्या खोकल्याने किंवा तिच्या पावलांच्या आवाजाने सुरू व्हायची, पण आज पूर्ण शांतता होती. ती हळूच म्हणाली, आई. उत्तर नाही. ती स्वयंपाकघरात गेली. चूल थंड होती. टेबलवर नाश्ता नव्हता. तिच्या मनात पहिल्यांदाच विचार आला, आई फक्त माणूस नव्हती, घराची धडधड होती. तेवढ्यात मुलगा तयार होऊन बाहेर आला. तो म्हणाला, आई माझी फाईल कुठे आहे? घर पुन्हा शांत होते. तो चिडून आईच्या खोलीकडे गेला. दरवाजा उघडा होता. खोली स्वच्छ होती. कपाट बंद होते, पण आई नव्हती. अचानक त्याची नजर टेबलवर पडलेल्या लिफाफ्यावर गेली. त्यावर त्याचे नाव लिहिलेले होते. त्याचे हृदय जोरात धडधडायला लागले. त्याने थरथरत्या हातांनी लिफाफा उघडला. आत एक चिठ्ठी होती. बाळा, जेव्हा तू ही चिठ्ठी वाचशील तेव्हा कदाचित मी तुझ्या समोर नसेन. काल तुझ्या तोंडून ओझं हा शब्द ऐकला. तो शब्द मला खूप जड वाटला. मी रागावले नाही, कारण आई राग धरत नाही. पण मला आता समजले आहे की आता माझे इथे राहणे तुला ओझं वाटते. आई कोणावर ओझं बनून जगू शकत नाही. मी तुला दोष देत नाही. वेळ बदलली, विचार बदलले, पण एक लक्षात ठेव,
ज्या दिवशी तू चालायला शिकत होतास. मी तुला कधीच ओझं समजलेच नव्हते. चिठ्ठी वाचताना त्याचे हात थरथरू लागले, डोळे पाण्याने भरले. पण अजूनही अहंकार पूर्णपणे मेला नव्हता. तो घाईघाईने घरभर शोधायला लागला. बाथरूम, छत, अंगण. आई कुठेच नव्हती. शेजाऱ्यांना विचारले, कोणी म्हणाले रात्री बाहेर जाताना पाहिले, कोणी म्हणाले सकाळी मंदिराकडे जाताना दिसली. प्रत्येक उत्तर त्याच्या मनात भीती वाढवत होते. सून आता गप्प नव्हती. तिच्या चेहऱ्यावरही काळजी दिसत होती. ती हळू आवाजात म्हणाली, आईला काही झाले तर. मुलगा शांत झाला. पहिल्यांदाच त्याला जाणवले, ज्या हातांना त्याने ओझं म्हटले तेच हात घर सांभाळत होते. दरम्यान शारदा देवी शहराच्या दुसऱ्या टोकाला होत्या. त्या मंदिराच्या पायऱ्यांवर बसल्या होत्या. डोळे मिटलेले होते. त्यांच्या चेहऱ्यावर दुःख नव्हते, एक विचित्र शांतता होती. जणू त्यांनी आयुष्यभराचे ओझं खाली ठेवले होते. त्यांनी देवाकडे काही मागितले नाही, फक्त एवढेच म्हणाल्या, देवा, मला माझ्या पायांवर उभे राहण्याची ताकद दे. मंदिराच्या बाहेर एक बोर्ड होता, वृद्धाश्रम. त्यांची नजर त्या बोर्डवर खिळली. लोकांकडून ऐकले होते, इथे म्हाताऱ्या लोकांना सोडून जातात. पण आज त्यांना वाटले, कदाचित तिथे कोणी कोणाला ओझे म्हणत नसेल. त्या हळूहळू त्या दिशेने चालू लागल्या. प्रत्येक पावलागणिक त्यांचे मन थरथरत होते, पण स्वाभिमानाचा आवाज जास्त मजबूत होता. इकडे घरात आईची कमतरता आता स्पष्ट दिसू लागली. नातवाला शाळेसाठी तयार करायला कोणी नाही, औषध द्यायला कोणी नाही, आणि सगळ्यात मोठे, रागवायला सुद्धा कोणी नाही. मुलाने पुन्हा चिठ्ठी वाचली. प्रत्येक ओळ त्याच्या हृदयावर थाप्पड मारत होती. त्याला समजायला लागले होते, आई फक्त गेली नाही, ती आतून तुटली होती. पण आता खूप उशीर झाला होता. आईने जो रस्ता निवडला होता तो सोपा नव्हता, पण सन्मानाने भरलेला होता. आणि पुढचे दिवस मुलाला असा धडा शिकवणार होते, जो तो आयुष्यभर विसरणार नव्हता. वृद्धाश्रमाचा लोखंडी गेट हळूच उघडला. त्या गेटसमोर शारदा देवी काही क्षण उभ्या राहिल्या. त्यांचे हृदय जोरात धडधडत होते. संपूर्ण आयुष्य दुसऱ्यांसाठी जगलेल्या त्या आईने आज पहिल्यांदाच स्वतःसाठी पाऊल टाकले होते. आतून एक आवाज आला, या आई. पांढऱ्या साडीत एक साधी स्त्री हसत बाहेर आली. त्या हसण्यात दया नव्हती, प्रश्न नव्हते, फक्त आपलेपणा होता. हे पाहताच शारदा देवींचे डोळे भरून आले. कितीतरी दिवसांनी कोणीतरी त्यांना आई म्हणून हाक मारली होती. त्यांना एका छोट्याशा खोलीत नेण्यात आले. एक स्वच्छ बिछाना होता, खिडकीतून येणारा ऊन, आणि भिंतीवर देवाचा फोटो होता. ती जागा मोठी नव्हती, पण ती सन्मानाने भरलेली होती. तिथे त्यांना अजून काही वृद्ध महिला भेटल्या. कोणाला मुलाने सोडले होते, कोणाला सुनेने, कोणाला परिस्थितीने. प्रत्येकाची कहाणी वेगळी होती, पण दुःख सगळ्यांचे सारखेच होते. पहिल्यांदाच शारदा देवींना वाटले, मी एकटी नाही. दुपारी सगळे एकत्र बसून जेवायला लागले. शारदा देवींचे हात थरथरत होते. तेवढ्यात कोणीतरी म्हणाले, आई, तुम्ही निवांत जेवा, भांडी आम्ही धुवू. हे शब्द ऐकताच त्यांच्या कानात आवाज घुमू लागला, तुम्ही आराम करा. किती वर्ष झाली होती कोणीतरी त्यांना असे सांगितले नव्हते. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले, पण हे अश्रू वेदनेचे नव्हते, ते सन्मानाचे होते. दरम्यान घरात मुलगा बेचैन झाला होता. ऑफिसमध्ये फाईल समोर होती, पण डोक्यात फक्त आईची चिठ्ठी फिरत होती. आई कोणावर ओझं बनून जगू शकत नाही, ही ओळ त्याच्या छातीत दगडासारखी बसली होती. पहिल्यांदाच त्याने स्वतःला प्रश्न विचारला, खरेच आई ओझं होती की मी तिला ओझं बनवले? संध्याकाळी तो घरी आला. घर रिकामे वाटत होते. टीव्ही चालू होता, पण आवाजात जीव नव्हता. सून शांत होती, ना तक्रार ना भांडण, फक्त एक पोकळी. नातू म्हणाला, बाबा, आजी कधी येणार? त्या प्रश्नाचे उत्तर त्याच्याकडे नव्हते. इकडे वृद्धाश्रमात शारदा देवींची पहिली रात्र. झोप यायला उशीर झाला होता. मुलाचा चेहरा, नातवाचे हसू, घराची प्रत्येक भिंत, सगळे डोळ्यांसमोर फिरत होते. अश्रू आले, पण यावेळी त्यांनी ते थांबवले नाहीत. आज कोणी त्यांना कमकुवत म्हणणार नव्हते. दुसऱ्या दिवशी आश्रमात भजन होते.
शारदा देवींचा आवाज थरथरत होता, पण सुरात खरी भावना होती. हळूहळू सगळ्या महिला त्यांच्या सोबत गाऊ लागल्या. तो क्षण जणू त्यांच्या बंद झालेल्या मनाचे दार उघडले होते. घरात मुलाने आईला शोधणे सुरू केले. मंदिर, नातेवाईक, जुने ओळखीचे, सगळीकडे फोन केले, पण आई कुठेच सापडली नाही. त्याचा राग आता पश्चात्तापात बदलत होता. त्याला समजत होते, आईची शांतता त्याच्या शब्दांपेक्षा खूप मोठी जखम होती. इकडे आश्रमात शारदा देवी हळूहळू रुळू लागल्या. त्या इतरांना मदत करू लागल्या. कोणाचे डोके दाबणे, कोणाला औषधाची आठवण करून देणे, कोणाला गोष्टी सांगणे. त्या पुन्हा आई बनत होत्या, पण यावेळी ओझे बनून नाही, सन्मानाने. त्यांच्या डोळ्यांत पुन्हा चमक आली होती. एक संध्याकाळ त्यांनी आपली जुनी डायरी उघडली. पहिल्यांदाच त्यांनी मुलासाठी नाही, स्वतःसाठी काही लिहिले. आज मी जिवंत आहे, आज मला माणूस म्हणून वागवले गेले. त्या डायरीच्या पानांवर नवीन आयुष्याची सुरुवात होत होती. इकडे मुलाचा पश्चात्ताप वाढत चालला होता. त्याला झोप लागत नव्हती. त्याला समजले होते, आई गेली नाही, ती त्याला शिकवून गेली. आणि आता खरा निर्णय अजून बाकी होता. दिवस जात होते, पण घराच्या भिंतींवरचे शांतता आता बोचायला लागली होती. पूर्वी ज्या गोष्टी लहान वाटायच्या, आता त्या जखम बनून टोचत होत्या. सकाळी उशिरा उठले तर उठ लवकर म्हणायला कोणी नव्हते. चहा तयार नव्हता. नातवाचा डबा अधुरा राहायचा. औषध वेळेवर घ्यायला आठवण करून देणारा कोणी नव्हता. आणि सगळ्यात मोठे, घरात आई नव्हती. मुलगा प्रत्येक रात्री बिछाण्यावर पडायचा आणि आईचे शब्द कानात घुमायचे, आई कोणावर ओझं बनून जगू शकत नाही. ही ओळ त्याच्या छातीत दगडासारखी बसली होती. तो इकडून तिकडे वळायचा, पण झोप येत नव्हती. पहिल्यांदाच त्याला जाणवले, आई फक्त घर सांभाळणारी नव्हती, ती घराची आत्मा होती. एक दिवस ऑफिसमधून परत येताना त्याच्या नजरेस एक बोर्ड दिसला, वृद्धाश्रम. त्याचे हृदय जोरात धडधडले, पाय आपोआप थांबले. डोके म्हणत होते, नाही, आई इथे नसणार. पण मन म्हणत होते, जर इथे नाही तर कुठे असणार. तो काही क्षण तिथेच उभा राहिला आणि मग हळूहळू आत गेला. आतून हसण्याचा आवाज येत होता. तो थोडा थबकला. आई हसत असेल का इथे? जिला त्याने ओझं म्हटले, ती कुठेतरी आनंदात असेल का? हा विचार त्याला आतून हादरवून गेला. तो अंगणात पोहोचला. तिथे काही वृद्ध महिला बसल्या होत्या आणि त्यांच्यामध्ये शारदा देवी. पांढरी साडी, शांत चेहरा आणि हलकीशी स्मित. त्या कोणाला तरी गोष्ट सांगत होत्या. तो थिजून गेला. त्याला वाटले, धावून जावे, आईला मिठी मारावी. पण त्याला भीती होती, आई मला माफ करेल का? की हा दुरावा कायमचा राहील? शारदा देवींची नजर त्याच्यावर पडली. दोघांचे डोळे भेटले. त्या एका क्षणात ना राग होता, ना तक्रार, फक्त एका आईचे थकलेले प्रेम होते. तो काही बोलू शकला नाही. शब्द घशात अडकले. शारदा देवी स्वतः उठून त्याच्या जवळ आल्या आणि शांतपणे म्हणाल्या, तू आलास. या एका वाक्यात प्रेमही होते आणि एक खोल शिकवणही होती. हे ऐकताच मुलगा फुटून रडू लागला. तो त्यांच्या पायांवर बसला. आई, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मी तुला ओझं म्हटले. मी स्वतःला कधीच माफ करू शकत नाही. त्याचा आवाज तुटत होता. तो म्हणाला, आई, घरी चल ना. शारदा देवी शांत होत्या. त्यांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला. तो स्पर्श, तोच मायेचा होता, तोच आधार देणारा होता. पण त्यांच्या डोळ्यांत आता कमकुवतपणा नव्हता. त्या हळू आवाजात म्हणाल्या, घरी परत जाणे सोपे आहे. थोडे थांबल्या. पण प्रश्न हा आहे, तुझी विचारसरणी बदलली आहे का? की फक्त तुला भीती वाटते आहे? हे ऐकून मुलगा गप्प झाला. त्याच्याकडे उत्तर नव्हते. त्याला जाणवले, आई आता फक्त भावनांनी नाही, स्वाभिमानाने बोलत आहे. शारदा देवी त्याला आत घेऊन गेल्या. त्यांनी त्याला इतर महिलांना दाखवले. ही पण कोणाची तरी आई आहे. हिला पण ओझं म्हटले गेले. प्रत्येक चेहरा, प्रत्येक डोळा त्याला प्रश्न विचारत होता. मुलाच्या डोळे खाली गेले. त्याला स्वतःची लाज वाटू लागली. शारदा देवी शांतपणे म्हणाल्या, मी इथे तुला शिक्षा द्यायला आले नाही. मी इथे स्वतःला वाचवायला आले आहे.
आईचे प्रेम अनमोल असते, पण स्वाभिमान त्याहून मोठा असतो. तो रडतच होता, पण अजून एक निर्णय बाकी होता. अंगणात एकदम शांतता पसरली होती. मुलाच्या रडण्याचा आवाजही आता हळूहळू थांबत होता. शारदा देवी काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिल्या. हा तोच मुलगा होता, ज्याला त्यांनी चालायला शिकवले, त्याचे बोट धरून शाळेत नेले, आणि आज त्याचे तेच बोट थरथरत होते. आईचे हृदय पिळवटून निघाले, पण यावेळी त्यांनी स्वतःला सावरले. त्या शांतपणे म्हणाल्या, रडू नकोस बाळा, अश्रूंनी गेलेले परत येत नाही. त्यांच्या आवाजात ना राग होता, ना टोमणा, फक्त अनुभवाची खोली होती. मुलगा त्यांच्या पायांवर बसून रडत होता. आई, मला माफ कर. मी तुला ओझे म्हटले, मी खूप मोठी चूक केली. तो हात सोडून म्हणाला, घरी चल ना आई. शारदा देवींनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला. तोच प्रेम, तोच मायेचा स्पर्श, पण त्यांच्या डोळ्यांत आता आत्मसन्मान होता. त्या हळूहळू बोलू लागल्या, घरी जाणे कठीण नाही, पण प्रश्न हा आहे, तुझा विचार बदललाय का, की फक्त परिस्थितीने तुला घाबरवले आहे? मुलगा शांत झाला. त्याच्याकडे उत्तर नव्हते. त्याला जाणवले, आई आता फक्त भावना नाही, ती स्वतःचा सन्मान ओळखणारी स्त्री आहे. शारदा देवी त्याला घेऊन आश्रमात फिरल्या. त्यांनी प्रत्येक वृद्ध महिलेकडे बोट दाखवले. ही पण कोणाची तरी आई आहे, हिला पण ओझं म्हटले गेले. त्या पुढे म्हणाल्या, आम्ही इथे सगळ्या ओझा आहोत. मुलाच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. त्याला जाणवले, त्याने फक्त आईला नाही, मातृत्वालाच दुखावले होते. शारदा देवी शांतपणे म्हणाल्या, मी इथे तुला शिक्षा द्यायला आले नाही, मी इथे स्वतःला वाचवायला आले आहे. आईचे प्रेम खूप मोठे असते, पण आत्मसन्मान त्याहून मोठा असतो. आणि मग त्यांनी आपला अंतिम निर्णय सांगितला, मी इथेच राहणार आहे. हे ऐकून मुलाच्या चेहऱ्यावर धक्का बसला. पण शारदा देवी पुढे म्हणाल्या, मी नाते तोडत नाहीये, तू कधीही येऊ शकतोस. नातवाला घेऊन ये, पण एक गोष्ट लक्षात ठेव. आईला ओझं समजशील तर आई दूर जाईल, आईला माणूस समजशील तर ती कायम जवळ राहील. मुलगा फुटून रडला, पण यावेळी ते रडणे भीतीचे नव्हते, ते समजुतीचे होते. तो त्यांच्या पायांवर पडला. आई, तू मला शिक्षा नाही दिलीस, तू मला आयुष्याचा सर्वात मोठा धडा दिलास. शारदा देवींच्या डोळ्यांतही अश्रू आले, पण त्यांच्या चेहऱ्यावर शांतता होती. कारण आज त्यांनी आई म्हणून नाही, एक स्वाभिमानी स्त्री म्हणून निर्णय घेतला होता. काही दिवसांनी घरात सगळे बदलायला लागले. मुलगा दर आठवड्याला आश्रमात येऊ लागला. सुनचे वागणेही बदलले. नातू आजीकडे बसून गोष्टी ऐकू लागला. प्रत्येक वेळी जाताना मुलगा एकच गोष्ट म्हणायचा, आई, तू ओझं नाहीस. शारदा देवी फक्त हसत असत, कारण आता त्यांना कोणाच्या शब्दांची गरज नव्हती. त्या स्वतः जाणून होत्या, आईचा सन्मान हा तिचा हक्क आहे. आई वडिलांचे प्रेम अमूल्य असते, पण त्यांचा सन्मान त्याहून महत्त्वाचा असतो. जे आई वडिलांना ओझे समजतात, ते आयुष्यभर रिकामे राहतात. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही आपली गोष्ट कशी वाटली ते कॉमेंट करून नक्की सांगा. आणि अजून आपण आपला हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.